हालेलुया, 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 हालेलुया. योहानचे पहिले पत्र 5:1-4. तर त्या व्यक्तीला कधी दुखावणार नाही, त्या व्यक्तीला संतुष्ट
परमेश्वरा, माझा जीव तुझ्यासाठी लुलपलत आहे, तुझ्यासाठी तहानलेला झालेला आहे. देवावर प्रेम करणारा व्यक्ती देवासाठी तहानलेला होणार. त्याला देवाची ओढ लागणार, देवाला भेटावंसं वाटणार किंवा देवाशी जोडून राहावंसं त्याला वाटणार. आपली मुलं आपल्यापासून लांब गेली असेल, बरेच दिवस आपण पाहिलं नसेल, तर मुलाबाळांना आपल्याला पाहण्याची इच्छा निर्माण होईल. काही वेळापुरतं आपल्याला मुलं दिसली नाही, आपला जीव कासावीस होईल. का? आपल्या मुलाबाळांना आपलं प्रेम आहे आणि आपल्याला त्यांना भेटावंसं, पाहावंसं वाटेल, आपल्या जवळ घ्यावंसं वाटेल. जो देवावर प्रेम करतो तो देवाला भेटण्याची इच्छा दर्शवितो. जो देवावर प्रेम करतो तो देवाच्या जवळ राहतो. जो देवावर प्रेम करतो तो देवासाठी आतुरलेला असतो. आणि बायबल इकडे हेच तर शिकवते आपल्याला. देवावर प्रेम करणं आणि देवावर विश्वास ठेवणं म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणं. जो देवावर प्रेम करतो तो जगावर विजय मिळवतो आणि हाच त्याचा विश्वास असतो. तो पापाला, वाईटाला तुडून टाकतो, चुकीच्या गोष्टी सोडून देत होतो, पवित्र मार्गावर चालायला सुरुवात करतो. भले त्याला कोणी देवाविरुद्ध, प्रार्थनेविरुद्ध सांगेल, तो ऐकणार नाही. तो फक्त परमेश्वराच्या मार्गात चालेल. मग किती परीक्षा आल्या, ख्रिस्तामध्ये जीवन जगत असताना, ख्रिस्ताची सेवा करीत असताना चढाव उतार येणारच. आणि चढाव उतार येत असताना त्याचाही तो सामना करत आहे. परीक्षेला तोंड देते, निंदा होते, छळ होते, अपमान होते, बदनामी होते, तरी सहन करत आहे. तो आहे त्याचा देवावरला विश्वास, ते आहे देवावरलं त्याचं प्रेम. कारण देवाकरता तो हे सर्व सहन करत आहे, कारण त्याचा देवावर प्रेम आहे, तिची देवावर प्रीती आहे. आज मनुष्य नश्वर प्रेमासाठी, जसं एखादा मुलगा एखाद्या मुलीसाठी, एखादी मुलगी एखाद्या मुलासाठी जे मात्र प्रेम टिकत नाही, अशा एक नश्वर प्रेमासाठी मनुष्य काही सोडायला तयार असतो, काही करायला तयार असतो, कोणाची पर्वा करत नाही. त्याला फक्त तो मुलगा किंवा ती मुलगीच फक्त दिसते. आणि मग नंतर जीवनामध्ये संकटे, दुःख, विश्वासघात, फसवणूक अशा अनेक गोष्टी येऊन पडतात. पण देवासाठी का मनुष्य करत नाही? ज्याचं प्रेम शाश्वत आहे, टिकणार आहे, ज्याचं प्रेम सार्वकालिक आहे परमेश्वराचं, ज्या प्रभूने आपल्यासाठी वधस्तंभावर बलिदान दिलेले, क्रूसावर प्राण अर्पण केलेले, आपल्यासाठी रक्त सांडलेले, थेंब न थेंब रक्त, या प्रभूचा विचार का मनुष्य करत नाही? का संत पौलाने काय म्हटले 20:17 1 7:7, येशू माझा प्रियकर आहे. तो तिकडे काय म्हणतो? त्या प्रियकराच्या ठाई आपल्याला सार्वकालिक मुक्ती मिळालेली, खंडने भरून मिळालेली मुक्ती म्हणजे आपल्या पापांची क्षमा मिळालेली आहे. प्रियकराच्या ठाई काय म्हणतो? कोणाला तो प्रियकर म्हणत आहे? प्रभू येशूला. तो म्हणतो प्रभू येशू आपला प्रियकर आहे आणि त्या प्रियकराच्या मुळे आपल्याला पापांची क्षमा मिळालेली आहे, आपल्याला पापातून मुक्ती मिळालेली आहे. आपण अधोलोकातून, नरकातून वाचले गेलेले आहोत, नाश होण्यापासून आपण वाचलेले आहोत. बंधनातून, आजारातून, पीडातून, संकटातून, सर्वातून सुटका झालेली आहे त्या प्रियकराच्या ठाई. आणि तो प्रियकर प्रभू येशू आहे, ज्याने आपल्यासाठी वधस्तंभावर बलिदान दिलेले, आपल्यासाठी मृत्यू पावला आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी उठविला गेला. तो प्रभू येशू आहे, ज्याचं प्रेम टिकणार आहे, कधी समाप्त होणार नाही किंवा कधी कमी पण होणार नाही. त्या प्रेमाकरता का मनुष्य मात्र काही पण करण्यासाठी तयार का होत नाही? का प्रभूवर मनुष्य प्रेम करत नाही? प्रभूचे नियम का पाळत नाही? का प्रभूच्या आज्ञेप्रमाणे मनुष्य चालत नाही? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जो देवावर प्रेम करतो तो देवाच्या आज्ञा पाळतो, तो देवाचे नियम पाळतो. हा बायबल काय सांगते? योहान 14:15 माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. काय सांगतो प्रभू येशू? तुमची माझ्यावर प्रीती असेल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. येशूवर आपलं प्रेम असेल तर आपण आज्ञा पाळणार. पण आज्ञा पाळायला कंटाळा हे कोण करू शकते? योहान 7:60 प्रभूच्या शिष्यांना प्रभूचं वचन कठीण वाटले. 66 ते तर प्रभूला सोडून गेले, पुन्हा कधीच प्रभू बरोबर चालले नाही. प्रभूवर प्रेम नव्हतं. प्रभूवर जर प्रेम असतं तर प्रभूचं वचन त्यांना कठीण वाटलं नसतं. त्यांना प्रभूचं वचन कठीण वाटलं
देवाच्या आज्ञा पाळतो, तो देवाच्या नियमाप्रमाणे जीवन जगतो, तो परमेश्वरासाठी हर एक गोष्टीचा त्याग करायला तयार होतो. पापाचा, वाईटाचा, मोहाचा, चुकीच्या सवयीचा त्याग करायला तो तयार होतो. जो तो देवावर प्रेम करतो, जो तो परमेश्वरावर प्रेम करतो, हर एक संकटाचा सामना करायला तो तयार असतो. येशूच्या नावासाठी निंदा, छळ, अपमान सोसायला तो तयार असतो. भले काही किंवा नो, लोक मला किती किंवा बोलत, माझ्या जीवनात किती परीक्षा प्रसंग किंवा सैतान मला किती कमजोर बनवण्याचा प्रयत्न किंवा करो, पण मी येशूच्याच मागे चालेल. या इथे येशूवरलं प्रेम. परंतु आज मानवाचं देवावरलं प्रेम फार कमजोर झालेलं आहे. म्हणजे असं की बघा, आज मनुष्य देवाकडे काय, तो आरोग्य पाहिजे, शांती पाहिजे, सुख पाहिजे, समाधान पाहिजे, धंदा पाहिजे, व्यवसाय पाहिजे, पैसा पाहिजे, मुलाबाला पाहिजे, ते पाहिजे, बस सर्व गरजेच्या वस्तू. पण येशूसाठी काही करायला मनुष्य तयार नाही. ज्या येशूने माझ्यावर एवढं प्रेम केलं, माझ्यासाठी बलिदान दिलं, त्याची मी सेवा करणार. हे माझे जीवन, माझं शरीर मी त्याला अर्पण करणार. त्याचे नियम मी तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न करणार. मी सर्व पापापासून, वाईटापासून दूर राहणार. मी प्रभूचं काम करणार. मी प्रभूच्या मागे चालणार. हा निर्णय आज मनुष्य घेत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जर खरोखर आपण देवाच्या वचना आणि देवाच्या नियमात चालणार, तर प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार. म्हणून देवावर प्रेम करणं म्हणजे देवाचे नियम पाळणं होय. आता बघा, आपण एक वचन पाहतो इब्री लोकास पत्रामध्ये 12 अध्यायामध्ये, त्याच्यामध्ये सुंदर रीतीने लिहिलेले 5 ते 11 वचनापर्यंत. आणि तुम्हाला पुत्राप्रमाणे केलेला हा बोध तुम्ही विसरून गेला आहात काय? माझ्या मुला, परमेश्वराच्या शिष्याचा अनादर करू नको आणि त्याच्याकडून दोष पदरी पडला असता खचू नको. कारण ज्यावर परमेश्वर प्रीती करतो त्याला तो शिक्षा करतो आणि ज्या पुत्राला तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला फटके मारतो. शिक्षणासाठी तुम्ही शिक्षा सहन करीत आहात. देव तुम्हाला पुत्राप्रमाणे वागवितो आणि ज्याला बाप शिक्षा करीत नाही असा कोण पुत्र आहे? ज्या शिक्षेची वाटेकरी सर्व झाले अशा शिक्षे वाचून तुम्ही जर आहात तर तुम्ही पुत्र नाही, दासी पुत्र आहात. शिवाय शिक्षा करणारे असे आमचे देहाचे बाप आपल्याला होते आणि आपण त्यांची भीड धरून असू. तर आपण विशेष करून जो आत्म्याचा बाप त्याच्या अधीन होऊन जिवंत राहू नये का? त्याला योग्य वाटली तसे थोडे दिवस ते शिक्षा करीत होते, पण तो करीतो ती आपल्या हितासाठी, म्हणजे आपण त्याच्या पवित्रतेचे वाटेकरी व्हावे म्हणून करीतो. कोणतीही शिक्षा तत्कालिक आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते. तरी ज्यांना तिच्याकडून वलन लागले त्यांना ती पुढे नीतिमत्व हे शांतिकारक फल देते. बायबल सुंदर रीतीने म्हणत आहे. आता देवावर आपलं प्रेम आहे, देवही आपल्यावर प्रेम करतो, मग तो आपल्याला फटके पण मारतो का? आपण विचार करतो देवावर माझं एवढं प्रेम आहे, मी देवामध्ये, मी प्रार्थनेमध्ये, मग माझ्या जीवनात संकट येतात, दुःख येतात, देवाचं माझ्यावर प्रेम नाही असं आपण म्हणतो. पण देवाचं प्रेम आहे म्हणतो आपल्याला शिक्षा पण करतो. आपण भावकून जाऊ नये, आपला विश्वास कमजोर होऊ नये म्हणतो आपल्याला फटके मारतो. कोण असा बाप आहे की तो मुलाला फटके देत नाही कधी, किंवा त्याने आपल्या मुलाला कधी फटकेच दिले नाही, ओरडलंच नाही? आहे का कोण बाप? नाही. का तो मुलाला ओरडतो, दटावतो? त्याच्या मुलावर जास्त प्रेम आहे. बायबल सांगते जर बापाने तुम्हाला शिक्षा केली नाही, बापाने तुम्हाला फटके दिली नाही, तर तुम्ही मुलं नाही, तुम्ही मात्र दास आहात. कारण ज्या मुलांना आई बाप शिक्षा करतात, फटके देतात, तीच मुलं आई बापांची आहेत. हालेलुया. आपण दुसऱ्यांच्या मुलाला फटके देणार नाही, शिक्षा करणार नाही. भले ते चुकीचं वागत असले तरी आपण आपल्या मुलांना करणार. तर आपल्याला माहिती ते चुकत आहे, पुढे जाऊन ते चुकू नये, पुढे जाऊन ते वाईट मार्गाला जाऊ नये म्हणून आपण त्याला फटके पण देतो. देवी मात्र त्याच प्रकारे आपल्याला शिक्षा करतो, कारण त्याचं भरपूर आपल्यावर प्रेम आहे आणि त्याची प्रीती असल्या कारणाने तो आपल्याला वलन देतो. वचन काय सांगते? कोणतीही शिक्षा आनंदाची वाटत नाही, दुःखाची, खेदाची वाटते. समज आईने, वडिलांने मुलाला मारलं तर तरी आई मुलं म्हणतील का आई बाबा आमचं तुमच्यावर भरपूर प्रेम आहे? नाही, राग येणं उलट सुलट बोलतील आई बाबांना. त्यावेळी फटके दिल्या, ओरडल्या तर ती शिक्षा त्याला खेदाची वाटेल, दुःखाची, पण ती शिक्षा त्याला वलन देईल,
गोष्टी चांगल्या मार्गात वळवेल आणि पुढे जाऊन त्या मुलाला कळेल माझ्या आई बापाने मला फटके दिले, शिक्षा केली माझ्या चांगल्यासाठी, त्यामुळे आज मी चांगल्या जागेवर उभा आहे. हालेलुया, हालेलुया. देव पिता आपल्यावर प्रेम करतो म्हणून आपल्याला फटके देतो, परीक्षाही आपल्या जीवनात आणतो की आपण टिकून राहतो का, स्थिर राहतो का, देवाला मात्र धरून राहतो का, यासाठी तो फटके पण देतो. म्हणून याचा अर्थ असा नाही की देवावर प्रेम करायचं सोडून देणं, देवावर विश्वास ठेवण्याचं सोडून देणं, प्रार्थनेला येणं सोडून देणं, हे करू नये. उलट त्यावेळी जास्त प्रार्थना वाढवा, त्यावेळी विश्वास आणखी घट्ट करा, देवावरली श्रद्धा मजबूत करा, कारण देव जास्त प्रेम करतो आपल्यावर. जसं देव आपल्यावर प्रेम करतो तसं आपल्याला देवावर, प्रभू येशूवर प्रेम करायचे आणि त्याच्या आज्ञा पाळायचे, त्याचे नियम पाळायचे, त्याच्या वचनानुसार आपल्याला वाटचाल करायचे, म्हणजे परमेश्वराचा अनुग्रह आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये उतरणार. हालेलुया, हालेलुया. पुढे वचन काय सांगते पहा. वचन सांगते योहानाच्या दुसऱ्या पत्रात 6 वचन, योहानाचे दुसरे पत्र 6 वचन. प्रीती हीच आहे की आपण त्याच्या आज्ञेप्रमाणे चालावे. ती आज्ञा ही आहे की जसे तुम्ही प्रारंभापासून ऐकले तसे तुम्ही तिच्याप्रमाणे चालावे. काय सांगते वचन? देवावर प्रीती करणं हीच आहे की आपण त्याच्या आज्ञेप्रमाणे चालावे. तू जसं देव पिता आपल्याला ज्या मार्गाने चालवत आहे त्या मार्गात चालणे, पवित्रतेच्या वाटेवर, सत्याच्या वाटेवर चालणे, सेवेच्या वाटेवर चालणे, धार्मिकतेच्या वाटेवर चालणे म्हणजे देवावर प्रीती करणे. जो पापाच्या मार्गावर चालत आहे, वाईटाच्या मार्गावर चालत आहे, धनाच्या मार्गावर चालत आहे, तो देवावर प्रेम करत नाही. बायबल काय सांगते? देवावर प्रीती करणं म्हणजे देवाच्या आज्ञेत चालणे, देवाच्या मार्गात चालणे. आणि आपण देवाच्या मार्गावर चालत आहोत, त्याच्या शिकवणीप्रमाणे जीवन जगत आहोत, प्रभूच्या वचनाप्रमाणे वाटचाल करत आहोत, तरच आपलं देवावर प्रेम आहे. हीच आपली प्रीती देवाठाई आहे. नाहीतर आपण बोलतो देवावर माझं प्रेम आहे, देवावर माझा विश्वास आहे, पण देव सांगतो ते करत नाही. याकोबाचे पत्र 2:20, क्रिया वाचून विश्वास निरर्थक आहे हे तुला समजायला हवं. बुद्धिहीन मनुष्य क्रिया वाचून विश्वास निरर्थक आहे हे तुला समजायला हवं. बायबल सांगते की तुझी बुद्धी कमजोर झालेली आहे का, तुला कळत नाही. तू बुद्धिहीन बनलेला आहे, तुला कळत नाही का की विश्वासामध्ये क्रिया पाहिजे. तू विचार करतो माझा देवावर विश्वास आहे आणि तू क्रिया करत नाही, तर तू बुद्धिहीन मनुष्य आहेस. तुझी बुद्धी नष्ट झालेली आहे. तू म्हणतो माझा देवावर विश्वास आहे, माझा देवावर प्रेम आहे, पण तू क्रिया करत नाही, तू देवाचे नियम पाळत नाही, तू संस्कृती करत नाही, तू मात्र देवाची सेवा करत नाही, देवाच्या मार्गावर चालत नाही, पाप सोडायला तयार नाही, वाईट मार्ग सोडायला तू तयार नाही, वाईट संग सोडायला तयार नाही, तर तुझा विश्वास निरर्थक आहे, व्यर्थ आहे. बायबल सांगते जो देवावर प्रेम करतो, जो देवावर विश्वास ठेवतो, तो क्रिया करतो. अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला आणि क्रियाही केली. उत्पत्ती 22 अध्याय स्वतःचा एकुलता एक मुलगाही देवाला अर्पण करायला तयार झाला होता. हाच त्याचा विश्वास नीतिमत्व गणण्यात आला होता. म्हणून देवाने स्वतःची शपथ घेऊन अब्राहमाबरोबर करार केला होता. बायबल सांगते आपला देवावर विश्वास आहे, आपलं देवावर प्रेम आहे, तर देवाचे नियम पण आपण पाळले पाहिजे. त्याच्या मार्गावर पूर्ण रीतीने चालण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्याच्या आज्ञेप्रमाणे आपण जीवन जगले पाहिजे. तर प्रभू आपल्या जीवनात कार्य करणार, तर प्रभू आपला उद्धार करणार, तर प्रभू आपलं तारण करणार आणि आपली बंधने पूर्ण रीतीने तोडून टाकणार. पहिल्या पत्रामध्ये 13 अध्यायामध्ये 4 ते 7 वचनापर्यंत संत पौल तिकडे काही गोष्टी शिकवतो आणि तो म्हणतो की प्रीती या शब्दाचा अर्थ नक्की काय आहे. तो काय म्हणतो? प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे, प्रीती हेवा करीत नाही, प्रीती बढाई मारित नाही, फुगत नाही, ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही, ती अनितीत आनंद मानत नाही, तर सत्य संबंधी आनंद मानते, ती सर्व काही सहन करते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वाची आशा धरिते, सर्व संबंधाने धीर धरते. काय सांगते वचन? वचन सांगते की प्रीती सहनशील आहे, परोपकारी
परोपकारी आहे, दानशूर आहे. प्रीती देवाशी जोडलेली आहे. प्रीती कधी हेवा करत नाही, बळाई मारत नाही, स्वार्थ स्मरत नाही, अनितीत पापात कधी आनंद मारत नाही. ज्याच्यामध्ये प्रेम आहे ना, प्रीती आहे ना, चुकीच्या गोष्टी ती कधी आनंद मानणार नाही. जगाच्या मौज मजेमध्ये, नाच तमाशामध्ये, जगाच्या रीतिरिवाजामध्ये ती व्यक्ती कधी उल्हासित होणार नाही. त्या गोष्टीमध्ये ती व्यक्ती कधी सहभागी होणार नाही. प्रीती सहन करते. किती लोकांनी बोललं, त्रास दिला तरी ती व्यक्ती सहन करणार. प्रीती धीर धरते, आत्मविश्वास कमजोर होऊ देत नाही. देवावर प्रीती असलेली व्यक्ती धीर धरून राहते. हा देव आहे, तुम्हाला आज नाही, उद्या नाही, पण नक्की उत्तर देईल. तो माझी प्रार्थना ऐकतो, तो वेळेवर मला देईल. तो विश्वास कमजोर करत नाही तो मनुष्य, हार मानत नाही, देव करणार. धीर धरून राहतो तो मनुष्य जो देवावर प्रेम करतो. सर्व संबंधाने आशा धरते, म्हणजे प्रीती कोणाचा विषय वाईट करत नाही, कोणाला दोषी ठरवत नाही, कोणाला चुकीचं ठरवत नाही, कोणाची निंदा करत नाही. सर्व संबंधाने आशा बाळगते. त्या व्यक्तीमध्ये चांगली सत्कृत्य असतात, देवाचे नियम त्या व्यक्तीमध्ये कार्य करत असतात. जो देवावर प्रेम करतो तो असाच वागतो. म्हणजे देवाची प्रीती आपल्यामध्ये आहे, आपण देवावर प्रीती करत आहोत, तर आपण देवाचे नियम पूर्ण रीतीने पाळू शकणार, आपण परमेश्वराच्या आज्ञा पाळू शकणार, परमेश्वरामध्ये सत्कृत्य आपण करू शकणार. म्हणून आपलं प्रेम अगदी परमेश्वरावर असावं. योनाचे पहिले पत्र 2:5, जो कोणी त्याच्या वचनाप्रमाणे चालतो त्याच्यामध्ये देवाची प्रीती खरोखर पूर्णत्व पावलेली आहे. जो देवाच्या वचनाप्रमाणे चालतो त्याच्यामध्ये देवाची प्रीती खरोखर पूर्णत्व पावलेली आहे, पूर्ण झालेली आहे. कोणामध्ये देवाची प्रीती काम करत आहे? कोणामध्ये देवाची प्रीती पूर्णत्व पावलेली आहे? जो देवाच्या वचनाप्रमाणे चालतो, तोच देवाच्या प्रीतीने भरलेला आहे, तोच देवाच्या प्रेमाने भरलेला आहे. जो वचनाप्रमाणे चालतो, देवाचे नियम, कायदे, कानून पाळतो, तो देवाच्या प्रीतीने भरलेला आहे, तो देवावर प्रेम करतो, तो देवाच्या प्रीतीने पूर्ण आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण देवाच्या आज्ञा पाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगण्याचा पूर्ण रीतीने प्रयत्न केला पाहिजे, तर परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार. पुढे योहान 14:31 वचनात, परंतु मी पित्यावर प्रीती करीतो आणि पित्याने जशी मला आज्ञा दिली तसे करीतो, हे जगाने ओळखावे. प्रभू काय म्हणतो? आता प्रभू येशू स्वतःचं उदाहरण देते. मी पित्यावर प्रीती करतो, म्हणून पित्याने मला ज्या आज्ञा दिली ते मी करीतो, त्याच्या नियमाप्रमाणे चालतो. माझं पित्यावर प्रेम आहे, म्हणून माझा पिता मला जे सांगतो ते मी करत आहे. हे जगाने ओळखावं, जगालाही समजावं की जर तुमचं माझ्यावर प्रेम आहे तर मी जे सांगतो ते तुम्ही केलं पाहिजे. प्रभूने पित्यावर प्रेम केलं आणि पित्याने जे सांगितलं ते प्रभूने केलं. पित्याने प्रभूला म्हटलं, जा माझ्या लोकांसाठी स्वतःचं बलिदान दे, वधस्तंभावर प्राण दे. प्रभू येशूने पित्याला सांगितलं, मी कशाला जाऊ? मी तुझा एकुलता एक पुत्र आहे ना, या लोकांनी तर पाप केलेले आणि तू मला असं पण मला मरण्यासाठी पाठवतोस. प्रश्न केला पित्याला? नाही केला. पित्याने म्हटलं जा. ते पण मरणासाठी प्रभू आले तर खाली, मानव बनून आले, मनुष्य बनून आले, गायच्या गोट्या जन्मले, गोर गरिबीमध्ये वाढले, निंदा, दुःख, अपमान प्रभूने सहन केले. देवाचा पुत्र असून सांगितलं प्रभूने, पिता तू माझ्यावर प्रेम करतोस ना, माझं तुझ्यावर प्रेम आहे ना, आणि मला हे दुःख भोगण्यासाठी तू इथे पाठवलेस. तक्रार केली? काहीच नाही. कारण प्रभूचं पित्यावर प्रेम होतं आणि आपल्या पित्याच्या आज्ञेसाठी, पिता जे सांगतो ते करण्यासाठी प्रभू येशू मरायला तयार झाले, अगदी मृत्यूही पावले आणि तिसऱ्या दिवशी उठविले गेले. हे होतं प्रभूचं आपल्या बापावर असलेलं प्रेम. काय आपलं आहे येशूवर तितकं प्रेम की येशू जे सांगतो कोणती तक्रार न करता, शंका न बाळगता करायला तयार आहोत आपण. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जो पित्यावर प्रेम करतो, प्रभू येशूवर प्रेम करतो, तो पित्याच्या आज्ञा पाळतो, प्रभू येशूच्या आज्ञा पाळतो. योहान 15:10, जसं मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो, तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल.
देवाच्या प्रीतीत कधी राहणार? आज्ञा पाळल्या तर, नाही तर नाही. देवाच्या आज्ञा पाळल्या तर देवाच्या प्रीतीत राहणार. देवाच्या आज्ञा पाळल्याच नाही तर त्याच्या प्रीतीत कसं राहणार? हालेलुया, हालेलुया. जसं की बघा, इसाकाला 2 मुलगी होती, याकोब आणि एसाव. इसाक एसावर जास्त प्रेम करायचा, का माहिती? कारण एसाव याकोब इसाकाच्या आज्ञा पाळायचा, म्हणजे त्याला खाण्यापिण्यासाठी जे हवं ते घेऊन यायचा, हरणाचे मांस वगैरे आणायचा, बापाचे नियम पाळायचा. आणि याकोब त्याच्या आईचा आवडता होता, का माहिती? कारण याकोब आईला जेवणामध्ये सर्वांमध्ये मदत करायचा. तो घरात राहायचा, जेवण वगैरे बनवायचा, आईला मदत करायचा. जो मुलगा आईच्या आज्ञा पाळतो त्याच्यावर आईचं प्रेम आहे, जो मुलगा बापाच्या आज्ञा पाळतो त्याच्यावर बापाचं प्रेम आहे. तसंच आहे, आपण आपल्या पित्याच्या आज्ञा पाळत आहोत तर पित्याचं प्रेम आपल्यावर असणार आणि आपलं प्रेम पित्यावर असणार. बायबल सांगते आपण देवाचे नियम पाळण्याचा आणि देवाच्या आज्ञा पाळण्याचा पूर्ण रीतीने प्रयत्न केला पाहिजे. प्रभू म्हणतो तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. आपण प्रभूच्या आज्ञा पाळणार तर आपण प्रभूच्या प्रीतीत राहू शकणार, पण आज्ञा पाळणार नाही तर प्रभूच्या प्रीतीत राहणार नाही. मग आपला विश्वास निरर्थक आहे, आपलं प्रेम निरर्थक आहे, तर आपण आज्ञा पाळत नाही, आपण देवाची सेवा करत नाही, प्रार्थना करत नाही, देवासाठी झिजण्यासाठी तयार नाही, देवाच्या मार्गावर चालण्यासाठी तयार नाही. मग आपलं प्रेम आणि आपला विश्वास व्यर्थ आहे म्हणून बायबल सांगते. जो देवावर प्रेम करतो, देवावर विश्वास ठेवतो, तो देवाचे कायदे कानून सर्व पाळतो, तो देवाचे सर्व नियम पाळतो, देवाच्या पूर्ण वचनाप्रमाणे तो चालतो, देवाच्या आज्ञेप्रमाणे मात्र तो वाटचाल करतो. म्हणून जर आज आपलं देवावर प्रेम आहे तर देवाच्या आज्ञा पाळा. आणि देवावर प्रेम आहे आणि आपण देवाच्या आज्ञा पाळतो तर आज्ञा पाळणं कधीच कठीण वाटणार नाही, सोपी गोष्ट वाटेल आपल्याला. देवाच्या आज्ञा पाळणं सोपी गोष्ट वाटेल, कठीण वाटणार नाही, कारण देवावर प्रेम आहे. प्रेम आहे तर प्रार्थनेत तासून तास बसू शकणार, नाळस येणार ना कंटाळा येणार, कारण वचनामध्ये मन केंद्रित झालेले आहे, त्यामुळे काहीच वाटणार नाही. पण प्रेम कमजोर आहे तर कंटाळा येणार. किती वाजले, कधी प्रार्थना संपेल, मच्छर खाते, उठायचं वाटते, पाय दुखतात, जड झाले, कंबर दुखते, मन स्थिर नाही प्रभूच्या वचनात, मन लागलेलं नाही देवाच्या वचनात. जो देवामध्ये केंद्रित झालेले पूर्ण, ज्याने आपलं मन देवामध्ये केंद्रित केले, आपलं मन तर प्रभूमध्ये लावलेले, तो देवाच्या वचनात रमून जाणार, देवाच्या वचनात गुंग होणार, गुंतून जाणार. आणि त्याला एवढंच माहिती असणार, प्रभू आणि मी, देव आणि मी, बस, त्या पलीकडे काही नाही, कारण तो देवावर प्रेम करतो. आज आपल्यालाही परमेश्वरावर प्रीती करायचे आणि त्याचे नियम पाळायचे, त्याच्या आज्ञा पाळायचे, त्याच्याच मार्गावर चालायचंय. पाप वाईट जे चुकीचं आहे ते बाजूला करायचंय आणि देवाच्या मार्गावर चालण्याचा पूर्ण ठाम निर्णय आपल्याला घ्यायचा आहे, तरच आपलं देवावर प्रेम आणि देवावर विश्वास असू शकणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.